नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. कोरोना व्हायरसचं थैमान जगभर चालू झाल्यानंतर प्रत्येक देशाने आपापल्या पद्धतीने त्याची हाताळणी केलेली आहे. त्या परिस्थितीतून वाट कशी काढायची याचा एका बाजूला विचार चालू असताना भविष्यात काय याचीही चिंता लोकांना लागलेली आहे. कारण सगळं जग जवळजवळ ठप्प झालेलं आहे. रेल्वे गाड्या चालत नाहीत, कार रस्त्यावर जाऊ शकत नाही, विमानं उडत नाही आहेत, बोटी प्रवास सगळं बंद आहे. जगाचा एकमेकाशी संपर्क सोशल डिस्टन्सिंगमुळे तुटलेला आहे. आपोआपच उत्पादन थांबले, आर्थिक व्यवहार थंडावलेले आहेत. आणि त्यामुळे एक ज्याची मी आजपर्यंत चर्चा केली नाही त्याची मोठी चर्चा गेल्या 2-3 आठवड्यात कायम सगळीकडे चालू आहे, जगभर चालू आहे. आणि तो विषय आहे अर्थव्यवस्था. जगाची अर्थव्यवस्था, देशाची अर्थव्यवस्था, राज्यांची अर्थव्यवस्था, विविध संस्थांची अर्थव्यवस्था ही सगळी कोलमडून पडली अशी चर्चा आहे. किंबहुना काही देश तर ती अर्थव्यवस्था सांभाळत बसले आणि त्यांनी लॉकडाऊन टाळलेला होता. आणि त्यामुळे तिथे उदाहरणार्थ अमेरिका किंवा ब्रिटन किंवा पाश्चात्य देश, इटाली, फ्रान्स वगैरे आपण घेतले तर तिथे सोशल डिस्टन्सिंग आणि त्यासाठी तातडीने लॉकडाऊन केला नाही आणि करोनाने थैमान घातलं. आता त्याच देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडून पडलेल्या आहेत. दुसरीकडे भारतासारख्या देशाने घाईगर्दीने लॉकडाऊन केला असं इथल्या विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की काही सवड द्यायला पाहिजे होती वगैरे वगैरे. ही सगळी चर्चा जेव्हा होते किंवा त्यानंतर यातून कोरोनातून जग बाहेर पडलं तर मग अर्थव्यवस्थेचं काय ही चिंता आहे. आणि ती चुकीची असं मी म्हणत नाही. याचं कारण एक ठराविक व्यवस्थेमध्ये आणि अवस्थेमध्ये आपण जगत असतो. त्यातून अचानक काहीतरी सगळं विस्कटून गेलं तर मग नव्याने जेव्हा जीवन सुरू होतं तेव्हा त्यातलं काहीही नसतं. म्हणजे 2 उदाहरणं देता येतील की भूकंप होतो, महापूर येतो आणि त्याच्यात तुम्ही मोठ्या मेहनतीने कधीकधी 2-2, 3-3 पिढ्या कष्ट करून जे काही संसार, व्यवहार, व्यवसाय, व्यापार, उद्योग उभा केलेला असतो तो फार जमीनदोस्त होऊन जातो. आणि मग त्याच्यातून परत जे कोणी बचावतात त्यांनी तो सगळा नवं जीवन सुरू करायचं असतं. तर तेव्हा हाताशी काय बघितलं जातं. अर्थात खूप जुना काळ आता राहिलेला नाही. आजच्या अर्थव्यवस्थेमध्ये अशा परिस्थितीत विम्याची सोय असते. म्हणजे तुमचं झालेलं नुकसान काही प्रमाणात तरी विमा भरून देत असतो. पण ज्यावेळेला सगळे ती अर्थव्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये विम्याची जी सोय आहे, ज्याला विम्याचं संरक्षण म्हणतात, ती अर्थव्यवस्था तुम्हाला संरक्षण देत असते. पण त्या अर्थव्यवस्थेचं कोणी विमा उतरवलेला नसतो. त्यामुळे तीच अर्थव्यवस्था जर ढासळली असेल तर कोरोनाच्या संकटातून देश, समाज, राज्य बाहेर पडतील, संस्था बाहेर पडतील, कंपन्या बाहेर पडतील. तर त्यांना कुठलं विम्याचं संरक्षण मिळणार आहे, कुठली भरपाई मिळणार आहे, ही समस्या आहे. आणि त्यामुळे कधी सुरू होईल आत्तासुद्धा माहिती नाही आहे. आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचं काय ही जगभरच्या राज्यकर्त्यांना, अर्थशास्त्र्यांना पडलेली चिंता आहे, अर्थमंत्र्यांना पडलेली चिंता आहे. आणि ती स्वाभाविक आहे. मी ती चूक मानत नाही. एक गोष्ट स्पष्ट करतो की मी त्याला चूक मानत नाही ती चिंता करण्याला. पण एक गोष्ट मला अशी समजत नाही, ह्या सगळ्यांना चिंता अर्थव्यवस्थेची आहे. पण माणसं ज्या संख्येने मरत आहेत आणि मरण्याची शक्यता आहे त्याच्या तुलनेत अर्थव्यवस्थेची चिंता मला चुकीची वाटते. याचं कारण असं, एक जगण्यातलं साधं सरळ तत्त्वज्ञान असं आहे की अर्थव्यवस्था भले सुटसुटीत असेल पण त्या अर्थव्यवस्थेला चालवण्यासाठी जी माणसं लागतात तीच अस्तित्वात नसतील आणि सगळाच्या सगळा समाज मरून गेला तर मग ती अर्थव्यवस्था
दणकट असून उपयोग काय आहे? अर्थव्यवस्था ही मानव समाजाने निर्माण केलेली संकल्पना आहे किंवा राबवलेली संकल्पना आहे. आज आपण बघितलं तर आपल्याला अर्थव्यवस्थेची चिंता आहे, पण याच जगामधले जे लाखो बारीक सारीक मोठे अवाढव्य सजीव प्राणी इतर आहेत, त्यांच्या आयुष्यात कुठची अर्थव्यवस्था नाही आणि त्यांना ही अर्थव्यवस्था ढासळेल का याचीही चिंता नाही आहे. आत्ता आपण बातम्या बघत असतो सतत काय जगात घडतं आहे कोरोनानंतर. तर कुठेतरी रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी गंमत बघितली की एक मोठीच्या मोठी हत्तीण आपलं एक मध्यम आणि छोटं अशी 2 पिल्लं घेऊन हायवेवरून चालली आहे, असं एक चित्रण मला एका चॅनलच्या बातमीमध्ये बघायला मिळालं. ते आपल्या जगात आलेत, अदरवाईज ते बिचारे कुठेतरी जंगलात इकडे तिकडे असतात. सगळं जग ठप्प झाल्यावर तेही ही पृथ्वी आपली आहे म्हणून कुठेही शहरी भागामध्ये हमरस्त्यावर यायला लागलेत. कुठेतरी मुंबईला एका पारशी वसाहतीजवळ मोर आलेले दिसले, कुठच्या वस्तीमध्ये बिबट्या अगदी दिवसा ढवळ्या रस्त्यावर फिरताना दिसतोय, वाघ दिसत आहेत. एक प्रश्न असा मनाशी विचारावा की त्यांना ह्या अर्थव्यवस्था बुडणार याची चिंता आहे का नाही आहे? माझ्या घरामध्ये 3 मांजरं आहेत, त्यांना या अर्थव्यवस्थेची चिंता नाही आहे. किंबहुना मला पहिल्यांदा मी त्यांच्या पातळीवर जाऊन विचार करतोय की आपल्याला इतके दिवस कोंडून पडावं लागलं तर आपल्याला किती अस्वस्थता आलेली आहे. मग आमची हौस म्हणून आम्ही ती मांजरं पाळलीत आणि त्यांना आम्ही घराच्या बाहेर जाऊ देत नाही, तर ते तर बिचारे कायमचे क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यांचं सगळं जगणं आमच्यावर अवलंबून आहे, आम्ही काय घालू ते बिचारे खातात. तर त्या सगळ्या सजीव प्राण्यांसाठी अर्थव्यवस्था नावांचा प्रकार काही नसतो. हा फक्त आपल्यासाठी आहे, माणसांसाठी आहे. माणसानी निसर्गाची जी एकूण रचना आहे त्याच्यात विचार करणारा सजीव म्हणून निसर्गापलीकडे आपल्याला काही काही सुविधा माणसाने निर्माण केल्या आणि त्या सुविधा जगण्यातल्या सुविधा निर्माण करता करता जे व्यवहार उद्योग उभे राहत गेले त्याला आपण अर्थव्यवस्था म्हणतो. मग ते वेगवेगळे उद्योग देवाणघेवाण व्यवहार हे सुटसुटीत व्हावे म्हणून चलन आलं. महत्त्वाचे काय म्हणाल मूल्यवान वस्तू त्यांची देवाणघेवाण करता करता ती सोपी करण्यासाठी चलन आलं. चलनातून भांडवलातून अर्थव्यवस्था आणि मग अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे संकेत, निकष, नियम, कायदे तयार झाले. तेव्हा ज्याला आपण अर्थव्यवस्था म्हणतो ती जिवंत माणसांची गरज आहे आणि ती जिवंत माणसं जी आहेत ती जिवंत राहणार नसतील आणि ती मरणार असतील तर सगळ्यात पहिली चिंता ही त्या माणसाची केली पाहिजे, कारण तो माणूस मेला तर अर्थव्यवस्था संपली. कुठची अर्थव्यवस्था? आज घडीला मी जेव्हा बोलतोय तेव्हा एकट्या अमेरिकेमध्ये 34,000 माणसं मृत्युमुखी पडलेली आहेत. 6 ते 7 लाख लोकांना करोनाची बाधा झालेली आहे आणि त्यातून त्या देशाला सावरायला कदाचित आणखीन 2-3 वर्षसुद्धा लागतील. आणि मग असा प्रश्न पडतो की हे आलं कुठून? अर्थव्यवस्था एवढी किती का महत्त्वाची झाली की ज्याच्यासमोर माणूस दुय्यम होऊन गेला आहे. चिंता भविष्यातल्या अर्थव्यवस्थेची आहे, पण भविष्यातला माणूस कसा जगेल? तर ही चिंता करणारे जे अर्थशास्त्री किंवा त्या विषयातले लोक जाणकार आहेत त्यांना असं वाटतं की अर्थव्यवस्था जगली तर माणूस जगणार आहे, असं मला वाटतं. की त्यांच्या डोक्यात एक कल्पना अशी की माणसाला जगवण्यासाठी अर्थव्यवस्था जगवली पाहिजे. हे चूक आहे असं मी म्हणत नाही, पण एक लक्षात ठेवा, माणूस जगला नाही तर अर्थव्यवस्थासुद्धा जगणार नाही, ही त्याची दुसरी बाजू आहे. अर्थव्यवस्था ही माणसासाठी निर्माण झाली, अर्थव्यवस्थेसाठी माणूस निर्माण झालेला नाही. माणूस आणि त्याचं जगणं आणि जगण्यातले व्यवहार हे अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक आहेत. किंबहुना माणूस हा अर्थव्यवस्थेचा जन्मदाता आहे. अर्थव्यवस्था ही माणसाची जन्मदाती किंवा आई वगैरे नाही आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं प्राधान्य माणसं कशी जगतील याला असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्याचा विचार होतोय का?
नाही होत आहे. हे एवढं पॅकेज द्या, तेवढं पॅकेज द्या, त्याला पॅकेज पाहिजे, ह्याला पॅकेज पाहिजे, याला एवढे पैसे द्या असं म्हणते. पण गरजेच्या वस्तू, माणसाच्या गरजा खूप कमी असतात, खूपच गरजा कमी असतात. आपण ज्याला म्हणतो की माणसाच्या गरजा, काय माणसाच्या गरजा आहेत? अन्न, वस्त्र, निवारा, विषय संपला. या 3 गोष्टीत जर माणसाच्या जगण्याच्या गरजा संपत असतील तर बाकीची अर्थव्यवस्था कशावर उभी आहे बघा जरा. ती अर्थव्यवस्था कृत्रिम गरजांवर आधारलेली आहे. जी अर्थव्यवस्था आपण म्हणतो, हा डोलारा सगळा जगाचा उभा आहे, तो व्यापार, उद्योग सगळं जर बघितलं तर हे सगळं कोसळून पडणार आहे. मला मान्य आहे, मोठमोठे कारखाने बंद पडणार, त्यामुळे रोजगार संपणार आहेत. रोजगार संपले असं चालूच आहे. अमेरिकेत काही इतके 1 कोटी वगैरे किती मिलियन दाखवतात, इतके रोजगार संपले. भारतातही सांगतात आधीच बेकारी आहे आणि आता आणखीन 3-4 कोटी रोजगार जातील. हे सगळं सत्य आहे, मी नाकारत नाही. पण ते रोजगार गेल्यानंतर सुद्धा, आजसुद्धा सगळे उद्योग बंद असताना भारत सरकार आपल्या कोठारातून, आपल्या साठ्यातून धान्य काढून या सगळ्या लोकसंख्येला जगवायचा प्रयत्न करते. हां, पण त्या जगण्याच्या पलीकडच्या ज्या गरजा आहेत त्या भारत सरकार भागवू शकत नाही. आणि इथे गांधीजी सगळ्यात मोठा महात्मा ठरतो. खूप खूप वर्षापूर्वी गांधीजींनी एक सांगून ठेवले की या पृथ्वी तलावर माणसाच्या गरजेसाठी लागेल तेवढं आहे, पण माणसाच्या हव्यासासाठी जे पाहिजे तितकं नाही आहे. ते अर्थव्यवस्था ह्या हव्यासाचं एक अकराळ विकराळ रूप आहे. त्याच्याशिवाय माणूस जगू शकतो, हव्यासाशिवाय. नीड जी आहे, नीड, गरज, तेवढ्यावर जगू शकेल अशी परिस्थिती आजसुद्धा आहे. हां, पण तिच्यावर अर्थव्यवस्था चालत नाही. अर्थव्यवस्था ही हव्यासावर चालते. मला जे मिळतंय, माझ्या जे गरजेचं आहे त्याच्यापेक्षा मला अधिक पाहिजे, या पायावर उभी असते, त्याला अर्थव्यवस्था म्हणतात. आणि आजसुद्धा इतक्या मोठ्या संकटामध्ये कोट्यवधी माणसं एका मृत्यूच्या विळख्यात सापडली असताना जगातले सगळे नेते, राज्यकर्ते किंवा अर्थशास्त्री विचार कसला करतायत? अर्थव्यवस्था जगवायचा, माणूस जगवायचा नाही. ते आपत्ती म्हणून माणूस जगवायला बघतायत, कारण तो माणूस अर्थव्यवस्थेसाठी हवा आहे म्हणून जगवायचा आहे. पण माणूसच जगवायचा तर सगळे हव्यास सोडून देऊ, सगळी आपली काय ती लालूच सोडून देऊ, हव्यास सोडून देऊ आणि पहिली जगण्याची गरज भागवण्याचा विचार करू, असं ठरवलं तर करोनावर मात करणं अवघड नाही. करोनावर मात करणं अजिबात अवघड नाही आहे. पण माणूस जगवण्याला प्राधान्य असलं पाहिजे. ह्याचा विसर तेव्हा पडतो जेव्हा तुम्हाला अर्थव्यवस्थेची चिंता असते. बुडू देत सगळ्या अर्थव्यवस्था, मी त्याचं उघड समर्थन करतो की बुडू देत सगळ्या अर्थव्यवस्था, पण माणसं जगली पाहिजेत. आणि ती माणसं जगवताना कुठलीही कितीही मोठी अर्थव्यवस्था कोलमडून पडली तरीही चालेल, कारण अर्थव्यवस्था माणसं निर्माण करतात. माणसामधली कष्ट करण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेतून नवी संपत्ती निर्माण होते आणि त्या नव्या संपत्तीच्या देवाणघेवाण आणि एकूण व्यवहारातून अर्थव्यवस्था उभी राहते. त्या अर्थव्यवस्था मेली चालेल, पण माणूस मरता कामा नये. मी कुठेतरी त्या नॅट जिओवर एक गोष्ट बघितली, डॉक्युमेंटरी बघितली होती, हत्तीचा मोठाच्या मोठा कळप, आणि तेथे आफ्रिकेच्या जंगलामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी शोधत शोधत मैलोगणती दिवसाला म्हणे 30-30 मैल चालतात आणि जिथे पाणी मिळेल तिथे थांबतात. तिथलं पाणी संपलं की परत पाण्याच्या शोधात निघतात. त्या हत्तीचा जो प्रमुख कोणतरी एक हत्तीण असते म्हणे, आणि ती बरोबर तिला मार्ग माहिती असतात, ती पाणी शोधून काढते. आणि अशा सगळ्या परिस्थितीतून ते जात असताना एखाद्या वेळेला असं होतं की बराच काळ पाणी मिळत नाही, 2-2 दिवस, आणि त्या हत्तींचा कळप चालत असतो. अशा वेळेला पाण्याअभावी अगदी 9,4, 6, 8 महिन्याचं पिल्लू असेल
आणि ते थकतं पाण्याअभावी आणि मागे मागे पडायला लागतं. तर त्यांनी जो कोणी अभ्यासक होता त्याने एक सांगितलं, ते ती हत्तीण किंवा जो कळप असतो ते त्या पिल्लाला मरायला सोडून देतात. आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलं की आपल्याला हत्ती म्हणून जगायचं आहे, तर पुढचं पिल्लू जन्माला घालता येईल, पण जन्माला घालू शकतील असे जे हत्ती किंवा हत्तीणी आहेत ते जगले पाहिजेत, म्हणून त्या पिल्लाला ते मरायलाही सोडून देतात. का तर त्याला वाचवताना जे काही सुदृढ हत्ती आहेत ते मरता कामा नयेत, नाही तर आपला वंश संपुष्ट येईल, ही उपजत जाणीव त्यांच्यामध्ये असते. आज अर्थव्यवस्थेची चिंता आणि चर्चा करताना मला हे सगळे जाणकार लोक एक गोष्ट कशी विसरतात की अर्थव्यवस्था हे आपलं माणसाचं अनवरस अपत्य आहे. मानव वंश हा अगत्याचा आहे आणि तो जगवला पाहिजे, त्याला प्राधान्य आहे. त्या दृष्टीने किती विचार होतोय सांगा मला. त्यामुळे मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी पण नाही आहे, मी जगण्यातलं अर्थशास्त्र, सामान्य माणसाच्या जगण्यातल्या अर्थशास्त्र जे आहे ते लोकांकडून जनतेकडून शिकलो आहे, जगण्यातून शिकलो आहे. त्याचे नियम, त्यातले कोण जाणकार आहेत, त्यांचे काही सिद्धांत आहेत, मला काहीही माहिती नाही, मी शुद्ध अडाणी आहे त्यातला. पण मला एक गोष्ट बेसिक कळते, पायाभूत गोष्ट कळते की अर्थशास्त्र हे माणसाने निर्माण केले आणि या जगात पृथ्वी तलावरचा माणूस संपला तर अर्थशास्त्र संपणार आहे. ते अर्थशास्त्र जगवायचं असेल, अर्थव्यवस्था जगवायच्या असतील तर सगळ्यात पहिल्यांदा माणूस जगवला पाहिजे. सुदैवाने 130 कोटींचा देश भारत जो आहे, तिथल्या सरकारने आणि नेतृत्वाने माणूस जगवायचा धाडसी निर्णय घेतला. तो घेताना अर्थव्यवस्थेचं किती नुकसान होईल याची पर्वा केली नाही. आणि म्हणून आज जवळजवळ चीन आणि आपली लोकसंख्या एक आहे. जगातला जवळपास 1 नंबरची लोकसंख्या असलेला सर्वाधिक लोकसंख्येचा देश असून तुलनेने सर्वात कमी मृत्यूचं प्रमाण आणि कमी रोगबाधेचं प्रमाण भारतात आहे. ही लोकसंख्या नवी अर्थव्यवस्था उभी करू शकेल या दृष्टीने निश्चिंत राहा. आत्ता हव्यास विसरून जा, आत्ता गरज लक्षात घ्या, नीड. आणि हे गांधीजींनीच सांगितले की आपल्या गरजेपुरतं भरपूर आहे. त्यामुळे करोना संपेपर्यंत 2 वेळचं अन्न मिळायची सोय आहे. कधी एखाद दिवस इकडे तिकडे वाटपामध्ये त्रास होईल, पण मरणार नाही माणूस. 2 दिवस उपाशी राहिला आणि तिसऱ्या दिवशी त्याला सगळी भूक भागवता इतकं मिळेल. हां, पण हव्यास नाही. हव्यासाची पूर्तता कुठलंही सरकार करू शकत नाही, कुठलीही अर्थव्यवस्था करू शकत नाही. त्या चिंता अर्थव्यवस्थेची नको आहे. जोपर्यंत करोनावर मात होत नाही तोपर्यंत आपल्या किमान गरजेवर जगायचं, हे जगण्याचं आत्ताचं तत्त्वज्ञान आहे. हाच रामबाण उपाय आहे. मित्रांनो, आज इथेच थांबतो. हा चॅनेल मी नव्याने सुरू केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मुद्दाम सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिचितांकडे पाठवा, फॉरवर्ड करा. त्यांनाही प्रतिपक्ष आमच्या नव्या यूट्यूब चॅनेलचं सदस्य व्हायला सांगा. आत्ता इथेच थांबतो. नमस्कार.